ईव्हीएमच्या विरोधात उठाव करणारे माळशिरस तालुक्यातील मार्कडवाडी ग्रामस्थांच्या भेटीसाठी उद्या रविवारी 8 डिसेंबर रोजी ज्येष्ठ नेते शरद पवार येत आहेत। मार्कडवाडीत येणाऱ्या पवारांचे माजी आमदार राम सातपुते यांनी उपहासात्मक स्वागत केले असून पवार साहेब मी केलेली विकास कामं पाहण्यासाठी मार्कडवाडीत येत आहेत। त्यांनी मोहिते पाटलांनी बुडवलेल्या पतसंस्था, शेतकऱ्यांच्या लुटलेल्या जमिनीही पाहाव्यात अशी विनंतीही त्यांनी केली आहे। मार्कडवाडीत उद्या रविवारी शरद पवार येत आहेत, त्या पार्श्वभूमीवर मार्कडवाडीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राम सातपुते यांचे बॅनर लागलेत। तसेच माजी आमदार राम सातपुतेंनी समाज माध्यमांमधून शरद पवार यांना 5 वर्षात केलेल्या विकास कामांची पाहणी करण्याची विनंती देखील केली आहे। राम सातपुते यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय की मार्कडवाडीत उद्या शरद पवार साहेब येणार आहेत, मी केलेल्या विकास कामांची पाहणी करायला ते येत आहेत। आम्ही मार्कडवाडीमध्ये मागील 5 वर्षात 21 कोटी 89 लाख रुपयांची विकास कामं केली आहेत। पवार साहेब मार्कडवाडीमध्ये आम्ही बोटिंग पर्यटन केंद्र देखील सुरू केलंय, त्याचाही आपण लाभ घ्यावा असं आवाहन सातपुते यांनी केलंय। मोहिते पाटलांचा हा खोटा नॅरेटिव्ह चालणार नाही, उद्या येणारच आहात तर मोहिते पाटलांनी बुडवलेल्या पतसंस्था, अकलूज परिसरातील मोहितेंनी शेतकऱ्यांच्या लुटलेल्या जमिनी, शेतकऱ्यांना लुटत असलेले कारखाने हे देखील पाहावेत। तसेच शेतकऱ्यांनी कष्टाने उभा केलेला आणि उत्तम जानकर यांनी विकलेला चांदापुरी साखर कारखाना देखील पाहावा अशी विनंती राम सातपुते यांनी शरद पवार यांना केली आहे। दरम्यान ज्येष्ठ नेते शरद पवार हे उद्या मार्कडवाडीत येणार आहेत। राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली ईव्हीएम विरोधात लॉंग मार्च काढण्याचं निश्चित झालं असून त्यासाठी उद्धव ठाकरे, अरविंद केजरीवाल, अखिलेश यादव, ममता बॅनर्जी आदींना आमंत्रित करण्याचं नियोजन सुरू असल्याचं सांगण्यात येत आहे।